बघा टेरिसवर किती ऊन आहे. मी तर साईडला बेडशीट लावलेले आहे आणि उभी आहे. कपडे आज नाही का थोडेसेच होते. कपडे थोडेसेच होते म्हणून मी भांडे वगैरे आज जास्त काढलेले आहे. काही खाली आहेत. म्हटलं उन्हाला नाही का हे जरा सुकून घ्याव. पिऊची चालली इकडे मस्ती. तिनं गाडीच त्याला करून टाकली. तर हे मी 6 वस्तू 5-6 काय बाळा तर जिन्यातून एकत्र कसे आणले असेल सांगा. हे डबे टाकी परत हे बायपुसण्या आणि पिहू आणि बकीट हे सगळं एकत्र मी एक साथच आणलं होतं जिन्यातून. हळूहळू ठेवत पिऊलाही बघावं लागतं म्हणून तिला बघत बघत मी एक एक करून असं ठेवत आले. तर तिथंच मला अर्धा तास गेला जिन्यातून वर यायला. एका पायरीवर हे ठेवायचं, एका साईडला बकीट, एकीकडे पिहू डबे परत पायपुसणी. परत हे पायपुसणी वगैरे ओल्या वगैरे होतात ना, कपडे वगैरे धुवून वगैरे पाय वगैरे पुसलेले असतात केलेले असतात. म्हटलं ह्याला पण थोडंसं उन्हामध्ये नाही का टाकत घ्यावं. पिहू इकडे बाळा. तर हे बघा मी टाकी 2 स्वच्छ हे करून घेतलेले घासून घेतलेले आहेत. तुम्हाला दिसतच असेल ऊन आहे फार. तर हा डबा माझा जास्त हा नाही, हा जरा व्यवस्थित आहे. हा वापरण्यात जरा कमी चाललेला आहे म्हणून बघा ह्याचं कसं झालंय. हे बघा जितके आपण भांडे वापरू तितके चांगले राहतात. घासून पुसून सतत येतात घासण्यामध्ये, पाण्यामध्ये वगैरे येतात सतत. पण हा डबा नाही का पूर्ण नवीनच आहे पण माझा हा ठेवूनच असा झालेला आहे. बघा दिसत असेल तुम्हाला. भांडे घेऊन नुसतं ठेवून पण उपयोग नाही, त्याचा वापर पण झाला पाहिजे. का हे खूप घासलं पण मी निघतच नाहीये. ह्याच्यावर काही उपाय असेल तर मला सांगा कमेंटमध्ये, जेणेकरून हे डाग वगैरे सगळे लागलेले डब्याचे निघून जातील. खूप घासलं पण काही निघलं नाही. कात्याने घासलं, बराच वेळ घासत होते पण काही निघलं नाही. पण हा डब्बा नाही का हा निघला स्वच्छ असा. का नाही खाता त्यात पाण्याचा टिपका वगैरे पडला असावा, काय माहित कशामुळे झालं ते. आणि हा डब्बा आहे क्लीन एकदम, दिसत असेल तुम्हाला. 2 टाक्या घासल्या तरी बरंच काम. आधी नेहमीचे भांडे ठेवले आणि हेच काढले. म्हटलं हे करून घ्यायचं, सामान वगैरे ठेवावं लागतं. फ्रीजवरचं नाही का हे भांडं खूपच हे झालेलं होतं. हे घासून घेतलं स्वच्छ तरच भाजीपाला व्यवस्थित राहतो फ्रीजमध्ये. फ्रीजमधले भांडे पण स्वच्छ राहिल्यानंतर हे टाकली घासून घेतली. हा डबा नाही का असं उन्हाला ठेवा. आता बघा आणि काय निघतं काय. कपडे काय माझे थोडेसेच आहे, ते थोडेसे म्हणत तरी आहेत. एक बकेटभर 1-2 असेल तरच त्याला म्हणतात की थोडेसे. माझे 2-3 तर बकेट असतातच कपडे. तरी मी वरच्यावर धुवून वगैरे टाकते. ह्यांच्या पप्पांचे कपडे वगैरे असले तर संध्याकाळी वगैरे नाही का. पिऊचं बघा काय चाललंय. ताईंचं काम झालं का सगळ्यांचं. काही जणांचं होत असेल नसल काही. मला तर हिला बघूनच करावं लागतं. कोरफड बघा कशी आली छान अशी. ह्याचा मी करते उपयोग केसाला वगैरे लावायचं करायचं नाही का. चेहऱ्याला पण लावतात ह्याला. छान अशी मोठी आली कोरफड. पाणी ह्याला कमीच लागतं. तुळस थोडीशी उन्हात ठेवली. चिनी गुलाबचं तर बघा काय हाल झाले. त्याला किती तरी पाणी हे केलं की ह्याला पाणी काय ह्याच्यात राहतच नाही. सकाळी मी काय त्या तुळशीला टाकलं. तर चला मग परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.